नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी दीपाली कांबळे. 7चा अलार्म या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. या बुलेटिन मध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. सुरुवात करूयात राज्याच्या राजकारणातल्या बातमीनं. उद्धव ठाकरे आज नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करणार आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत आणि यावरूनच आता राजकीय आरोप प्रत्यारोप आणि टीका सुरू झाल्यात. नवनीत राणांकडून उद्धव ठाकरेंचा जनाब असा उल्लेख करण्यात आलेला आहे. देवासमोर सगळे झुकतात, जनाब उद्धव ठाकरे तुम्हाला थोडा उशीर झाला, अशा शब्दात नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तर अमरावतीत आज नवनीत राणा हनुमान चालीसा पठण आंदोलन करणार आहेत. तर आज आंदोलन होणार आहे, यावरून नवनीत राणा यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे आज नागपुरामध्ये रामरक्षा आंदोलन करणार आहेत आणि त्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यावरून उपस्थित राहणार आहेत आणि यावरूनच आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंचा जनाब असा उल्लेख केलेला आहे. देवासमोर सगळे झुकतात, जनाब उद्धव ठाकरे तुम्हाला थोडा उशीर झाला, अशा शब्दात नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेजींना माझा प्रश्न आहे की जेव्हा अयोध्यामध्ये रामललाचं मंदिर भव्य, जे पूर्ण विदेशापासून देशापासून सगळे भक्तगण तिथे गेले होते, तर जनाब उद्धव ठाकरेजी कुठे लपले होते? पक्ष बर्बाद झाल्यानंतर, आमदार सगळे गेल्यानंतर, खासदार सगळे गेल्यानंतर जनाब उद्धव ठाकरेजींना रामललाची आठवण आली, राम रक्षाची आठवण आली, हनुमान चालीसाची आठवण आली. तर जनाब उद्धव ठाकरेजी उत्तर द्या की जेव्हा अयोध्यामध्ये एवढा भव्य मंदिरचं सगळे लोक तिथे गेले, तर तुम्ही दर्शनाला का नाही गेले? त्याच्या ज्या मुंबईमध्ये फक्त मी म्हटलं होतं की हनुमान चालीसाचं आम्ही पठण करू, तर एक खासदार महिलाला आणि एक तिसरे टर्म आमदाराला, रवीजींना, आम्ही आमचे दोघांना सोबत फक्त एक शब्द हनुमान चालीसा पठण करू सांगितलं होतं. एवढा अहंकार होता जनाब उद्धव ठाकरेजींना की रामाला जे म्हणत होते, भाषणात म्हणत होते, जे जय श्रीराम म्हणतात ते सगळे हरामखोर आहे. आज ते सुद्धा ते जय श्रीरामचे नारे त्या राम रक्षामध्ये देत आहे. तर जनाब उद्धव ठाकरेजींना माझा प्रश्न आहे की जाऊन ज्या नागपूरमध्ये संघाचा एवढा मोठं संघ कार्यालय आहे, तिथे जाऊन संघाचे ज्यांनी सुरुवात केली त्यांचे जाऊन नतमस्तक व्हा, दर्शन घ्या आणि मग राम रक्षाची सुरुवात करा.